महाराष्ट्र सरकारनं 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली। परंतु दुसऱ्याच दिवशी लगेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणारे वक्तव्य केल्याचा आरोप होतोय। त्यामुळे महाराष्ट्र राज्य किसान सभा, शेतकरी संघटना व संभाजी ब्रिगेडनं संयुक्तरित्या वणी इथं आंदोलन करून उपविभागीय अधिकारी व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। वणी इथं उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांचा संयुक्त किसान मोर्चाने तीव्र निषेध नोंदवला। नागपूर इथं शेतकरी महाएल्गारनंतर सरकारनं कर्जमाफी जाहीर केली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फुकट मागण्याची सवय बंद करावी या विधानाने शेतकऱ्यांचा संताप उसळला। या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य किसान सभा, शेतकरी संघटना आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं वणी इथं आंदोलन करून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। दादा पवार यांनी असं म्हटलं की शेतकऱ्यांनी आता स्वतः कर्ज भरण्याची सवय लावावी, फुकटाचं किती वेळ मागतात आणि असं बोलून त्यांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा अपमान केला आणि त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली। खरं म्हणलं तर अजित पवारांना आम्ही सांगतो की तुम्ही 25 वर्षामध्ये किमान 6 वेळा अर्थमंत्रीपद भोगलं आणि म्हणून शेतकऱ्याची परिस्थिती समजून घेणं हे खरं म्हणलं तर तुमचं कर्तव्य होतं, परंतु तुम्ही हे केलं नाही। खरं म्हणलं तर देशांतर्गत जे आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्यांनी शेतीचा अभ्यास करताना असं सांगितलं की 2000 ते 2016 पर्यंत शेतकऱ्याचं 20% किमान हमी भावापेक्षा सरकारनं भाव दिले, त्याच्यामुळे त्यांचं 45 लाख कोटीचं नुकसान भारतामध्ये झालं। आणि हे अजित पवारले जर समजा माहीत नसेल तर त्याने खऱ्या अर्थानं या देशात या राज्यातल्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा देणं गरजेचं आहे। अजितदादा पवार यांनी जे शेतकरी विरोधी विधान केलं त्या विधानाचा मी सर्वप्रथम शेतकरी म्हणून त्याचा निषेध करतो। आणि अजित पवार ज्या पद्धतीनं बोलले की वारंवार कर्जमाफी का मागता, अजित पवार यांना सुद्धा आमची विनंती आहे की एवढ्या वर्ष गेल्या जवळपास 30-40 वर्षामध्ये वारंवार आपण कोणत्याही पक्षाची युती आघाडी करून वारंवार उपमुख्यमंत्री पद का भोगता। आणि आम्हाला याच्यापूर्वी ज्या काही कर्जमाफी झाल्या अनेक शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचा लाभ सुद्धा झाला नाही, परंतु यावेळेस शासनाच्या उदासीन धोरणामुळं आणि निसर्गाच्या प्रकोपामुळं शेतकरी लयलाटीस गेलेला आहे। म्हणून आम्ही शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे, शेतकऱ्यांना मानसन्मानाने भविष्यात जगता आलं पाहिजे, म्हणून ही कर्जमाफी मागितली। आणि या कर्जमाफीच्या आंदोलनातून आम्ही जे काही पदरात पाडून घेतलं म्हणजे 30 जून 2026 पर्यंत सरकारने कर्जमाफीचा जे काही तारीख दिली ही आमचा एक मोठा विजय आहे। आणि याचा स्फोटछूड या उपमुख्यमंत्री अजित पवारांना का पडला असा सुद्धा आमचा प्रश्न आहे।